नमस्कार, देशोन्नतीच्या सुपर 30 मध्ये मी ऐश्वर्या आपलं स्वागत करते। राज्य सरकारकडून आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे पुनर्गठन करण्यात आलं असून डॉक्टर ओमप्रकाश शेटे यांच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली। राज्य शासनाच्या या समितीमध्ये शेटेंसह 6 सदस्यांचा समावेश आहे। सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियान मृत्यू प्रकरणाची सुनावणी आता महिला न्यायाधीशासमोर होणार नाही। सालियानचे वकील निलेश ओझा यांनी खंडपीठाला सांगितलंय की ही याचिका चुकीच्या खंडपीठासमोर मांडण्यात आली आहे। त्यानंतर न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांनी सबमिशनचा विचार केला आणि रजिस्ट्री यांना रोस्टरनुसार प्रकरण मांडण्याचे आदेश दिले। अमरावती जिल्हा परिषदेची आर्थिक तिजोरी सांभाळणाऱ्या वित्त विभागाला राज्य शासनाकडून 31 मार्च रोजी रात्री उशिरापर्यंत विविध विभागांची विकास कामे व योजनांसाठी विविध विभागांसाठी सुमारे 250 कोटी रुपयांच्या निधीची भर मार्च एंडिंगच्या शेवटच्या दिवशी तिजोरीत पडली आहे। मेळघाटातील आदिवासी रुग्ण अचलपूर, नागपूर, अमरावती येथे रेफर केले जातात। नेताना वाटेत किंवा उपचारासाठी नेलेल्या ठिकाणी मरण पावल्यास मृतदेह चक्क भीक मागून आणावा लागतो। राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते यांना अनेक फोन नातेवाईक करतात आणि त्यानंतर वर्गणी गोळा केली जाते। राज्यातील प्रत्येक शहराची स्वतःची विशिष्ट संस्कृती आहे, त्याला पार्श्वभूमी आणि वैशिष्ट्यपूर्ण असे महत्त्व आहे। व्यवसाय वृद्धीसह पर्यटनाच्या दृष्टिकोनातून या शहरांचे सौंदर्य वाढवण्यासाठी प्रत्येक शहरात नागरी संरचना समिती अर्थात अर्बन डिझाइन सेलची स्थापना केली जाणार आहे। त्या शहरांच्या विकास आराखड्यात तसे बदल केले जाणार आहेत। नागपूरच्या विधान भवन परिसराच्या विस्ताराला अखेर मूर्त स्वरूप येण्यास सुरुवात झाली आहे। राज्य सरकारने शासकीय मुद्रणालयाची जमीन विधान भवनाकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतलाय। आता येथे विधान भवनाचा विस्तार होणार आहे। मुद्रणालयालाही अन्न व नागरी पुरवठा विभागाचा एक भूखंड देण्यात येणार आहे। मॉर्निंग वॉक करत असताना वाहनाने दिलेले धडके एका नागरिकाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळच्या सुमारास उंडरी येथे घडली। धडक देऊन वाहन चालक त्या ठिकाणाहून पसार झालाय। सुजित कुमार बसवंत प्रसाद सिंग असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे। महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यामधून धक्कादायक बातमी समोर आली आहे। घरातील सुनेने आपल्या सासूची हत्या केल्याने जालन्यामध्ये खळबळ उडाली आहे। भिंतीवर डोकं आपटून सुनेने आपल्या सासूला संपवलं असून आरोपी सून आपल्या साथीदारासह फरार झाली आहे। ऐन उन्हाळ्यात अवकाळी पावसाने राज्यातील अनेक भागात दमदार हजेरी लावली आहे। तर एप्रिलचा पहिल्या आठवड्यातील काही दिवस अवकाळीचे ढग असून गडद होण्याची शक्यता आहे। अशातच अकोल्यात सलग दुसऱ्या दिवशी पडलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। बाळापूर तालुक्यातल्या कांदा आणि केळी उत्पादक शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसलाय। चाळीसगाव धुळे महामार्गावर भोरस शिवारात मंगळवारी 1 एप्रिल रोजी रात्री अज्ञात वाहनाने धडक दिल्याने भाजपचे माजी सरपंच व विद्यमान उपसरपंच प्रकाश पाटील यांचा मृत्यू झाला। मात्र हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय त्यांच्या नातेवाईकांनी आणि ग्रामस्थांनी व्यक्त केलाय। भारतीय नौदलाने पश्चिम हिंदी महासागरात मोठी कारवाई केली आहे। भारतीय नौदलाच्या युद्धनौका INS तरकशने पश्चिम हिंदी महासागरात यशस्वी ऑपरेशन करत 2500 किलोपेक्षा जास्त अंमली पदार्थ जप्त केले। नौदलाच्या मिशन डिप्लॉयमेंटचा एक भाग म्हणून अरबी समुद्र, हिंदी महासागर आणि बंगालच्या उपमहासागरात परिसरात एक चक्रव्यूह तयार करण्यात आलाय। एका अल्पवयीन तरुणाने मित्राचा iPhone 11 मिळवण्यासाठी मित्राची हत्या केली आहे। रात्री पोलिसांना रेल्वे स्टेशनवर एक मृतदेह सापडल्याची माहिती मिळाली। शरीराचे 2 भाग झाले होते। शरीराचे पोटापासून 2 तुकडे झाले होते आणि छातीवर अनेक जखमा होत्या। झारखंडच्या साहेबगंज जिल्ह्यात मंगळवारी पहाटे 2 मालगाड्यांमध्ये झालेल्या धडकेत दोघांचा मृत्यू झाला होता तर 5 जण जखमी झाले होते। हा अपघात इतका भीषण होता की धडकेनंतर दोन्ही इंजिनांना आग लागली। या आगीत होरपळून दोन्ही लोको पायलटचा मृत्यू झालाय। यातील एका लोको पायलट त्याच दिवशी निवृत्त होणार होता। शाळेतील विद्यार्थिनीच्या वडिलांना ब्लॅकमेल करून 4 लाख रुपयांची एक्स्टॉर्शन प्रकरणी एका शिक्षिकाला बेड्या ठोकण्यात आल्या आहे। संबंधित शिक्षिकेचे एका विद्यार्थ्याच्या वडिलांसोबत प्रेमसंबंध होते। क्राईम ब्रांचने कारवाई करत बँगलोरतील 25 वर्षीय शिक्षिका श्रीदेवी रुदागी आणि तिचे साथीदार गणेश काळे आणि सागर यांना अटक केली आहे। सोशल मीडियावर एका दुकानाची फोटो जोरदार व्हायरल होत आहे। दुकानासमोर पोस्टर लावले आहेत की जोपर्यंत मोदीजी सत्य बोलत नाहीत तोपर्यंत उधार बंद। हे वाक्य वाचून अनेक जण आश्चर्यचकित झाले आहेत। या फोटोला सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारे पसरवले जाते। सजग नावाच्या एका टीमने या व्हायरल होत असलेल्या फोटोची तपासणी केली आहे।
कर्नाटकाच्या चिक्कमगलुरूमध्ये एका व्यक्तीने त्याच्या 7 वर्षांच्या मुलीसह कुटुंबातील तिघांची गोळ्या झाडून हत्या केली आहे. एवढ्यावरच न थांबता या व्यक्तीने स्वतःलाही संपवलं. आरोपीने मेहुणीच्या पतीवर हल्ला केला, मात्र तो जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला असून मुलीने विचारलेल्या एका प्रश्नानंतर हा सगळा प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. उत्तर प्रदेशमधील लखनौ येथे आयोजित लंतर आणि हास्य उत्सवामध्ये कार्यक्रमाला उपस्थित असलेले उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रिजेश पाठक यांना समाजवादी पक्षाचे प्रवक्ते दीपक रंजन यांनी भेट म्हणून निळा ड्रम दिल्यानं राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलंय. जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानमध्ये घुसखोरीचा प्रयत्न करण्यात आलाय. पाकिस्तानी लष्कराने जम्मू काश्मीरच्या पूंछमध्ये घुसखोरीचा प्रयत्न केला आहे. घुसखोरी सुरू असतानाच पाकिस्तानी सैन्याने गोळीबार केलाय. पाकिस्तानच्या या कारवाईला भारताने चोख प्रत्युत्तर दिलंय. या कारवाईत 4 ते 5 घुसखोर ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पाकिस्तानातून करण्यात आलेल्या या कृत्यामुळे सीमेवरील तणाव वाढण्याची शक्यता आहे. म्यानमार येथे शुक्रवारी एक भीषण भूकंप आला. या भूकंपात 1600 पेक्षा अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागलाय, तर 2300हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती आहे. या भूकंपाने मोठमोठ्या इमारती कोसळल्याचं अनेक व्हिडिओही समोर आले आहेत. या सर्वात भूकंपावेळी बँकॉकच्या एका रुग्णालयातून तात्काळ रुग्णांना बाहेर काढण्यात आले. या दरम्यान डॉक्टरांनी एका महिलेची रस्त्यावर प्रसूती केली आणि तिने बाळाला जन्म दिला. रशियाचे उपपरराष्ट्र मंत्री सर्गई रयाबकोव्ह म्हणाले आहेत की मॉस्को आणि वॉशिंग्टन आतापर्यंत राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या चिंता दूर करण्यात अपयशी होते. मॉस्को अद्याप सध्याच्या स्वरूपात या प्रस्तावावर पुढे सरकला नाही. रशियाने म्हटलंय की युक्रेन युद्ध संपवण्याचा अमेरिकेचा सध्याचा प्रस्ताव आपण स्वीकारू शकत नाही, कारण यामुळे मॉस्कोची चिंता दूर होत नाही. युद्ध संपवण्याच्या प्रयत्नात अमेरिका आणि रशिया यांच्यातील चर्चा रखडल्याचं यावरून दिसून येत आहे. फूड डिलिव्हरी कंपनी असलेल्या स्विगीला काल बाजार बंद झाल्यानंतर प्राप्तिकर विभागाकडून 158 कोटींची नोटीस प्राप्त झाली आहे. त्यामुळे आज स्विगीच्या शेअरची किंमत 1% घसरलेली पाहायला मिळाली. शेअर बाजार उघडता स्विगीच्या शेअरची किंमत 1% घसरून 328.80 होती, परंतु कालांतराने 1.3% या शेअरची किंमत पुन्हा वाढली आणि 336.45 रुपयांवर पोहोचली. देशातील सहकार क्षेत्रासाठीच्या पहिल्या त्रिभुवन सहकारी विद्यापीठाच्या माध्यमातून राज्यांच्या प्रादेशिक भाषांतून सहकाराचे शास्त्रशुद्ध शिक्षण देण्यात येईल व हेच विद्यापीठ देशाला सहकार क्षेत्रातील नवे नेतृत्व प्रदान करेल, असे प्रतिपादन केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी मंगळवारी राज्यसभेत केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत यंदापासून नाशिक उपकेंद्रांतर्गत फाउंडेशन ऑफ टेम्पल मॅनेजमेंट अर्थात मंदिर व्यवस्थापन हा 6 महिन्यांचा अभ्यासक्रम सुरू केला जाणार असून यासाठीची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 7 एप्रिल पासून सुरू होणार आहे. यासाठी 60 जागा उपलब्ध असून 1 जुलैला हा अभ्यासक्रम सुरू होईल. महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2023 लिपिक टंकलेखक संवर्ग नियुक्ती प्राधिकारी निहाय पसंतीक्रम सादर करण्या मुदतवाढ मिळाली आहे. महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2023 मधील लिपिक टंकलेखक या संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर दिनांक 11 फेब्रुवारी 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. सिकंदर सिनेमा ईदच्या मुहूर्तावर रिलीज झालाय. ईदला आलेला भाईजानचा सिनेमा सुपरहिट होणार यात शंका नसते. तसंच भाईजानचे चाहते काही कमी नाहीत. सलमानच्या एंट्रीवर थिएटरमध्ये जोरदार शिट्ट्यांचा आवाज असतो, मात्र अनेक वेळा काही गैरप्रकारही घडतात. एका थिएटरमध्ये चाहत्यांनी चक्क फटाके फोडले आहेत. यामुळे प्रेक्षकांना तिथून पळ काढावा लागलाय. मराठी सिने इंडस्ट्रीचे महानायक अभिनेते अशोक सराफ यांच्या अशी ही बनवा बनवी सिनेमाची चर्चा 35 वर्षांनंतरही सुरू असते. आता त्यांच्या अशी ही जमवा जमवी या आगामी सिनेमाची चर्चा सुरू आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलरही समोर आलाय. बॉलिवूडची अभिनेत्री त्रिधा चौधरीने तिच्या इंस्टाग्राम हँडलवरून स्वतःचा एक व्हिडिओ पोस्ट केलाय. यामध्ये अभिनेत्री सोफ्यावर बसून तिच्या पोटाला हात लावत आहे. तिच्याकडे पाहून असं वाटतंय की त्रिधा चौधरी प्रेग्नेंट आहे. आता ही पोस्ट पाहून कोणालाही धक्का बसेल, कारण त्रिधा चौधरीचं अद्याप लग्न झालेलंच नाहीये. न्यूझीलंड दौऱ्यावर पाकिस्तान क्रिकेट संघाची खूप लाजिरवाणी कामगिरी दिसली. प्रथम त्यांना T20 मालिकेत वाईट पराभवाला सामोरे जावे लागले आणि आता एक दिवसीय मालिकाही त्यांच्या हातातून निसटली आहे. मिच हेच्या स्फोटक फलंदाजीनंतर बेन सियर्सच्या घातक गोलंदाजीच्या जोरावर न्यूझीलंडने पाकिस्तानला 208 धावात गुंडाळले आणि दुसरा एकदिवसीय सामना 84 धावांनी जिंकलाय.
IPL 2025 मध्ये राजस्थान रॉयल्सची अवस्था वाईट आहे. दरम्यान संघासाठी एक आनंदाची बातमी आहे. रियान परागच्या नेतृत्वात संघाने एकच सामना जिंकलाय. आता संघाचा कर्णधार पुन्हा बदलणार असल्याचे चित्र समोर येत आहे. संजू सॅमसन IPL 2025 मध्ये पुन्हा एकदा संघाचे नेतृत्व करताना दिसणार असल्याचे कळलं आहे. लखनौ संघाने प्रथम फलंदाजी करताना 171 वर 7 धावा केल्या होत्या. या धावांचा पंजाब संघाने 17व्या ओव्हरमध्ये पाठलाग करत 8 विकेट्सने विजय मिळवला. लखनौचा स्टार युवा खेळाडू दिग्वेश राठी याने प्रियांशला आउट केले. त्यानंतर तो माघारी जात असताना दिग्वेश धावत गेला आणि आपल्या डायरीमध्ये नोंद केल्यासारखं त्याच्या विकेटचं सेलिब्रेशन केलं. या सेलिब्रेशनमुळे BCCIने त्याच्यावर कारवाई केली आहे. अशाच सुपर 30 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती. नमस्कार.